नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी.के. 24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, बृहत मुंबई महानगरपालिका भरती संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे आणि बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थी याची वाट पाहत होते. शेवटी BMCद्वारे या ठिकाणी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता या यादीमधील संपूर्ण माहिती, जी काही BMCद्वारे नोटीस आली ती नोटीस, याबाबत आपण माहिती पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी पहा मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती असो किंवा नवीन अपडेट असो ती तुमच्याकडून मिस होणार नाही. आता जाऊया आपण सरळ BMCच्या ऑफिशियल नोटीसकडे. तर या ठिकाणी तुमच्या समोर आहे ती म्हणजे BMCची नोटीस. वरतीच त्यांनी मेन्शन केलेलं आहे, बृहत मुंबई महानगरपालिका कर निर्धारण व संकलन खाते सूचनापत्र आहे आणि कधीच आहे तर 10 मार्च 2025 म्हणजे कालचंच हे सूचनापत्रक आहे. यामध्ये सर्वात प्रथम त्यांनी मेन्शन केलेलं आहे जाहिराती बाबतीत, की 178 पदांसाठी जाहिरात झाली होती 16/9/2024 रोजी. 26 जिल्ह्यात तुमची परीक्षा झाली, 50 परीक्षा केंद्रांवर झाली आणि तारीख सुद्धा त्यांनी मेन्शन केलेली आहे. खाली महत्त्वाचं आहे ते म्हणजे, की त्या अनुषंगाने बाह्य संस्थेमार्फत जे काही सामान्यीकरण दस्तऐवज म्हणजे नॉर्मलाईज झालेलं डॉक्युमेंट असो किंवा नॉर्मलाईज झालेला रिझल्ट असो, म्हणजेच तुमची यादी असो, ती या ठिकाणी BMCकडे आलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली. दुसरं म्हणजे तिसऱ्या पॅराग्राफमध्ये यांनी सांगितलेलं आहे, की तुम्हाला ज्या काही आगामी काळातील अपडेट आहे किंवा नवीन माहिती आहे, ती BMCच्या ऑफिशियल वेबसाईटवर मिळत राहील. त्यामुळे तुम्ही वेबसाईट वेळोवेळी चेक करावी. आता जाऊया आपण आपल्या नोटीसकडे. ते त्यांनी सांगितलेलं आहे सूत्र नॉर्मलायझेशनचं. नंतर सांगितलेलं आहे, की कशा पद्धतीने नॉर्मलायझेशन झालेलं आहे, किती विद्यार्थी हजर होते, त्यानंतर कोणकोणत्या पद्धती त्यांनी वापरल्या, त्याची संपूर्ण माहिती इथे आपल्याला त्यांनी दिलेली आहे. नंतर पहा, खाली आहे ती म्हणजे यादी. तर यादी कोणत्या पदाची आहे? निरीक्षक या पदाची आहे, इन्स्पेक्टर. त्यामध्ये सर्वात प्रथम आहे सीरियल नंबर, नंतर आहे तुमचा रोल नंबर, नंतर आहे विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव, नंतर मार्क आफ्टर ऑब्जेक्शन म्हणजे रॉ स्कोर जो काही आहे तो फर्स्ट आन्सर की आणि सेकंड आन्सर की नंतर लागलेला आणि सर्वात शेवटी आहे ते म्हणजे मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन. सर्वात शेवटी आहे ते म्हणजे तुमचे अंतिम मार्क्स नॉर्मलाईज झालेले. म्हणून निवडसाठी कोणते मार्क्स ग्राह्य धरण्यात येतील? तर हे जे काही शेवटच्या कॉलममध्ये तुमचे मार्क्स आहेत, ते ग्राह्य धरण्यात येतील. हे मार्क अत्यंत महत्त्वाचे आहे. यावरच तुमचा रिझल्ट ठरणार आहे किंवा तुमची निवड ही ठरणार आहे. जसं की कार्यकारी सहाय्यक या पदासाठी सुद्धा भरती झाली होती. त्यामध्ये आपल्याला 30 ते 35 मार्कांचं नॉर्मलायझेशन TCS कडून होताना दिसलं. मात्र ही जी भरती झालेली आहे निरीक्षक या पदाची, यामध्ये तेवढ्या मार्कांचं नॉर्मलायझेशन झालेलं नाही. इथे पहा, 86 स्कोर आहे जो 90 झाला, 120 स्कोर आहे जो 120च राहिला आणि 168 आहे तो 178 झाला, 112चं 111 झालं म्हणजे मार्क्स कमी सुद्धा झाला. नंतर 134चं 136 झालं, 110चं 114 आणि 144चं 153. आपण जर ॲव्हरेजली पाहिलं तर आपल्याला कमी मार्क्सपासून म्हणजे 0, काही जणांचे मायनस झाले, काही जणांचा +1, +2 झाले, असं जवळ-जवळ 10-11 पर्यंत 11 मार्कांपर्यंतचं नॉर्मलायझेशन झालेलं दिसतं. कोणाचा 1 वाढला, कोणाचे 2 वाढले, कोणाचे 10 वाढले, कोणाचे 8 वाढले, कोणाचा 1 कमी सुद्धा झाला. अशा पद्धतीने यामध्ये नॉर्मलायझेशन झालेलं आहे. नॉर्मलायझेशनमुळे जास्त स्कोर विद्यार्थ्यांचा वाढला नाही, जसं की BMC कार्यकारी सहाय्यक या पदासाठी झालं होतं. आता हे झालं नॉर्मलायझेशनचं. तुम्हाला कसं समजणार आहे की तुमचा रँक कितवा आहे? तुमचे जे मार्क्स आहेत त्या रँकनुसार तुम्ही कितव्या क्रमांकावर येता? तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे. त्या ग्रुपवर तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये ही लिस्ट मिळणार आहे, मेरिट लिस्ट. कोणत्या ऑर्डरमध्ये? डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. त्यामध्ये तुम्ही तुमचा रँक हा चेक करू शकता की तुम्ही कितव्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांचे जे काही मार्क्स सध्या आलेले आहेत ते त्यांनी डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावलेले नाहीत. ते रोल नंबरनुसार लावलेले आहेत. पण जी आपण टेलिग्राम ग्रुपला PDF प्रोव्हाईड केली, त्यामध्ये तुम्ही हे जे मार्क्स आहेत त्या मार्क्सनुसार रँक चेक करू शकता. त्यावरून एक तुम्हाला अंदाज येऊ शकतो की तुमचा रँक किती आहे आणि तुम्ही स्पर्धेमध्ये कुठे आहात. हा झाला आता या लिस्टबाबतचा आणि जी काही BMCकडून नोटीस आली त्याबाबतचा माहिती किंवा त्याबाबतचा तुमचा जो काही प्रश्न होता त्याचं उत्तर. आता जाऊया आपण आपल्या कट ऑफ संदर्भात. कट ऑफसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे ते म्हणजे जागा किती आहेत. कारण की जागा जर माहिती नसतील तर तुम्ही कट ऑफचा अंदाज बांधू शकत नाही. म्हणून आपण पाहूया की कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत आणि तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून अर्ज केलाय, तुम्हाला किती मार्क्स आलेले आहेत, नॉर्मलायझेशन झाल्यानंतर तुमचे मार्क्स किती वाढले हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण आलेलो आहोत आता जाहिरातीवर आणि जाहिरातीमध्ये तुम्ही पाहू शकता की निरीक्षक या पदासाठी आपण जागा जर पाहिल्या तर 178 एकूण आहेत. पण त्याची विभागणी खाली त्यांनी दिलेली आहे. तर अनुसूचित जातीसाठी जे काही सर्वसाधारण आहेत 3 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी 2, B, भज, ब, क, ड जे आहे त्यामध्ये 2, 1, 2 आणि 0 अशा जागा आहेत. नंतर इतर मागास वर्गासाठी 9 आहे. सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गांसाठी 6 आहेत. आर्थिक दुर्बल घटक 6 आहेत आणि खुला आहेत 29. अशा एकूण 60 जागा आहेत सर्वसाधारण या कॅटेगरीसाठी. म्हणजे हे झालं तुमचं आरक्षण आणि इकडे झालं तुमचं समांतर आरक्षण. यामध्ये सर्वसाधारणसाठी जर आपण पाहिलं तर 29 जागा आहेत आणि टोटल आहेत 60 जागा. 29 जागा कोणत्या कॅटेगरीसाठी आहेत? ओपनसाठी.
आता बाकी जे आहेत महिला, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त त्यांच्या जागा तुम्ही खाली पाहू शकता. कशा पद्धतीने जागांचे वितरण आहे. असे एकूण 178 टोटल जागा आहेत. आता आपण इथे बोलूया फक्त ओपन कॅटेगरीसाठी आणि त्यातही सर्वसाधारण जागेंसाठीच कट ऑफबद्दल डिस्कशन करूया. तुमचा जो कट ऑफ आहे मग तो ओबीसी असो, ईडब्ल्यूएस असो किंवा त्याच्यानंतर एससी असो, त्याच्यानंतर एसटी असो, हे झालं आरक्षण. एनटीबी ओबीसीच्या आसपासच तुम्ही पकडू शकता त्याला. आणि इथे पहा सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग तोही सुद्धा ईडब्ल्यूएसच्या जवळपास तुम्ही त्याला धरू शकता. अशा सिक्वेन्समध्ये आपण कट ऑफ पाहणार आहोत. आणि त्यानंतर ह्या ज्या कॅटेगरी आहेत महिला, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांचा कट ऑफ हा ओपनपेक्षा नक्कीच कमी राहणार आहे. इव्हन ह्या ज्या सर्वसाधारणच्या कॅटेगरी आहेत त्यापेक्षा सुद्धा यांचा कट ऑफ हा कमी लागेल. तर पहा मित्रांनो, कट ऑफबद्दल जर बोलायचं झालं तर त्यासाठी आपल्याला आता जावं लागणार आहे डिसेंडिंग ऑर्डरच्या लिस्टकडे. म्हणजे रँकनुसार जी काही लिस्ट आहे त्यावर आपल्याला जावं लागेल. तिथे आपल्याला कळणार आहे की कोणते कॅन्डिडेट आहेत ज्यांचं ओपनमध्ये सिलेक्शन व्हायचे चान्सेस आहे. कारण की इथे ओपनच्या सर्वसाधारणच्या जागा किती आहेत? 29. आता पाहूया आपण लिस्टकडे. तर पहा मित्रांनो, आता आलेलो आहोत आपण डिसेंडिंग ऑर्डरच्या लिस्टकडे. इथे तुम्ही पाहू शकता विद्यार्थ्याचं नाव आहे, नंतर मार्क आफ्टर रॉ स्कोर आहे आणि नंतर आले नॉर्मलायझेशन नुसार झालेले मार्क्स. तर सर्वात वरती जर आपण पाहिलं तर टॉपचा कॅन्डिडेट जो आहे त्याला आहेत 181, नंतर 179 असं आपण खाली खाली येतो. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28 आणि 29 सर्वसाधारण कॅटेगरीच्या जर आपण जागा पाहिल्या तर इथे जवळपास चान्सेस जे आहेत ते 173 वर कट ऑफ लागण्याचे चान्सेस आहेत. आता 173 वर बरेच कॅन्डिडेट आहेत. त्यामध्ये आता नेमकं काय होतं, त्यांचा मार्क्स तर सेम आहेत. एज्युकेशन काय आहे, त्यांचं एज किती आहे, कारण की सारखे मार्क्स जर पडले तर त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की आम्ही कोणकोणती पद्धत आहे जी वापरणार आहोत ज्यामध्ये तुमची निवड ही केल्या जाणार आहे. तर ती पद्धत तुम्ही पाहून घेऊ शकता. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सांगितलेली आहे. आणि ऑफिशियल जी काही जाहिरात आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी मेन्शन केलेली आहे की जर एखाद्या विद्यार्थ्याला समान मार्क्स असतील तर त्याच्यानंतर कोणता असा क्रायटेरिया आहे जो की ठरवण्यात येईल आणि त्यानुसार त्यांची निवड केली जाईल. इथे पहा 173 वर ओपन कॅटेगरीचा सर्वसाधारणचा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. कारण की ओपन सर्वसाधारणच्या जर जागा आपण पाहिल्या तर 29 टोटल जागा आहेत ज्या की आपण मागे जाऊन पाहिलेल्या आहेत. 173 वर त्याचा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. आता यामध्ये काय होणार आहे, काही जण म्हणतील ओबीसीच्या किती, ईडब्ल्यूचा किती. तर पहा मित्रांनो, इथे कॅटेगरी मेन्शन केलेली नाही. नॉर्मलाइज झालेला स्कोर आहे, तुमचा रॉ स्कोर आहे, नाव आहे, रोल नंबर आहे, पण तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून अप्लाय केलेला आहे त्याची माहिती इथे त्यांनी प्रोव्हाइड केलेली नाही. त्यामुळे आपण एक्झॅक्ट कट ऑफ किती आहे हे सांगू शकत नाही. कारण की जे काही कॅन्डिडेट वरती आहेत त्यांच्या कॅटेगरीज कोणत्या आहेत. ओपनच्या तर जागा फिक्स आहे. जे विद्यार्थी टॉपला आहेत ते ओपनच्या जागेमध्ये बसणार आहे आणि ओपनच्या जागेवरच त्यांची निवड होईल. पण त्याच्यानंतर जो काही सिक्वेन्स आहे किंवा जे काही कॅन्डिडेट त्यांच्या खाली आहेत त्यांची निवड ही कोणत्या कॅटेगरीतून होणार आहे किंवा त्यांनी कोणत्या कॅटेगरीमधून अप्लाय केलेला आहे त्याची माहिती आपल्याकडे नाही. त्यामुळेच 173 हा ओपनचा कट ऑफ राहू शकतो आणि त्याच्यानंतरच इतर कॅटेगरीचे कट ऑफ हे राहू शकतात. मग ते ओबीसी असो, ईडब्ल्यूएस असो, एससीबीसी असो किंवा एनटीचे असो. त्यानंतर एससी आणि एसटी अशा सिक्वेन्समध्ये तुम्हाला कट ऑफ दिसतील. नंतर ज्या काही समांतर आरक्षणाच्या कॅटेगरी आहेत, महिला, माजी सैनिक वगैरे, त्यांचा कट ऑफ हा याच्यापेक्षाही कमी आलेला दिसू शकतो. खाली तुम्ही पाहू शकता जवळजवळ 300 पानांची ही यादी आहे आणि यामध्ये 171 एका मार्क्सवर म्हणजे सेम मार्कवर सुद्धा 2, 3, 4 मुलं आहेत आणि एक मार्क जर तुम्ही कमी केला तर 10 मुलं इथे आपल्याला दिसतात. मुलं असो मुली असो जे काही कॅन्डिडेट आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिसतात. तर अशा पद्धतीने ही जी यादी आहे ही संपूर्ण यादी तुम्हाला टेलिग्रामला मिळून जाईल. आणि तुम्हाला काय वाटतं कितीवर कट ऑफ लागू शकतो? ओपनचा कट ऑफ 173 प्लसच लागण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये आता त्याच्यापेक्षा खाली येईल का हे सध्या आपण सांगू शकत नाही. एक्झॅक्ट कट ऑफ काय लागेल हेही सध्या सांगू शकत नाही. कारण की सर्व विद्यार्थ्यांची कॅटेगरी आपल्याला माहीत नाही. फक्त इथे आलेली आहे लिस्ट की म्हणजे तुमचा रॉ स्कोर आणि नॉर्मलायझेशन झालेला स्कोर. तर तुम्हाला किती मार्क्स आहेत, तुमची कॅटेगरी कोणती आहे आणि तुमचे मार्क्स किती वाढले किंवा कमी झाले हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.